जाधवने जिंकून दिली. दुसरी मॅच साठी नक्कीच माझा परफॉर्मन्स होता. चला टॉस आपण करूया. मी मान्यवर नक्कीच विनंती करतोय जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सन्मान्य श्री कल्पेश दादा पाटील आपणच विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय निलेश गायकर. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व स्वागत असेल. सुमित आपल्या देखील पुन्हा एकदा स्वागत असेल. दोघांना खूप सारे शुभेच्छा देतोय. महाराष्ट्र पोलीस कल्पेश दादा देखील आपल्यामध्ये जॉईन होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. बघा सिल्वर कॉईन असेल. सामना 3 षटकाचा असेल. दादाच्या हाती नाणं सोपवते. कॉल करणार आहे लोपे संघाचा कॅप्टन सुमित जाधव आवाज देणार आहे. काटा असा त्याने आवाज दिलेले आहे परंतु पडला जात आहे. यस काटा. थँक्यू सो मच कल्पेश दादा. थँक्यू सो मच. बसून घ्या आपण. तर शेवटचा पहिल्या सत्रातील हा शेवटचा आपण सामना पाहतोय आणि नाणेफेकी जिंकलेले लोपे संघाचा कॅप्टन सुमितने. सुमित काय म्हणशील नाणेफेकी महत्वाची होती यावेळी? हो. मग काय निर्णय असेल? सामना 3 षटकाचा आहे. फिल्डिंग मग समोर देखील जय बजरंग कोलील संघ आहे. बऱ्यापैकी परफॉर्मन्स त्याने देखील केलेले आहे. मग किती धावपळ थांबण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये. पण सुमित बॅटिंग डिपार्टमेंट नक्की थोडा खालवलेला आहे कारण गोलंदाजी जर पाहिली तर मग चांगली गोलंदाजी आहे. बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळी आपण याल मग काही रणनीती काही बदल काही नसणार रे. ते गेमच्या हिशोबात आम्ही प्लेयर्सला उतरवू आतमध्ये. थँक्यू सो मच सुमित. देतोय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया निलेश गायकर जय बजरंग कोलील संघाचे कॅप्टन आहेत. निलेश नाणेफेकी गमावता जर नाणेफेकी आपण जिंकलेस ते आपला निर्णय काय असता? बॅटिंग करायची होती मला. म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं आहे. कदाचित तुम्ही देखील ही मॅच बघितली असेल. कदाचित लोपे संघाविरुद्ध आम्हाला खेळायचं आहे. मग काय रणनीती काय प्लॅनिंग? 30+ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. मग कोणते असे बॅटर असेल त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगली बॅटिंग करण्यासाठी? सागर, रोशन, गणेश, ऋषिकेश. निलेश कसं वाटतं आज नवनिर्वाचित तुम्ही देखील सदस्य आहेत संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचं काय म्हणशील? आम्ही ही पहिलीच मॅच खेळतोय आणि हे आम्ही आनंदानेच खेळू. थँक्यू सो मच निलेश. तुला देते खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये बातमी अशी आहे की आई गावदेवी लोपे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि जय बजरंग कोलील संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले. ओटो कमेंट बॉक्स. अतिशय दर्जेदार हा सामना बघायला मिळालेला आहे. गावदी लोपे विपक्ष जय बजरंग कोलिवली 3 षटकासाठी लढत असेल. तर हाई गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 आपण पाहते. स्पर्धेचा हा शेवटचा दिवस असेल आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं तर खूप बिझी शेड्यूल असेल कारण स्वागत सन्मान असतील, बक्षीस समारोप असेल, 2 सेमीफायनलचे सामने देखील आपल्याला नक्कीच खेळवणे गरजेचं असेल. त्यानंतर मेगा फायनल म्हणजे बिझी शेड्यूल असेल. पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना. त्याच्यानंतर मग दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होणार आहे. अप्रतिम ही लढत देखील बघायला मिळेल कारण एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग कोलील संघाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत आयोजक संघ आहे आई गावदी लोपे. बिग फाईट. तोपर्यंत मी थांबतोय. पुन्हा एकदा माझे सहयोगी समालोचक किरण जाधव सोडले जातील. थँक्यू सो मच. जर पुणे शहरात जाऊया मैदानाच्या दिशेने मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. आई गावदेवी स्पोर्ट्स लोपे त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम आहे जय बजरंग कोलिवली. दोन्ही संघ मात्र जबरदस्त अप्रतिम प्रवास राहिला आतापर्यंत परंतु फार अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमकडे स्क्वॉड फार चांगला आहे. फलंदाजी गोलंदाजी स्ट्रॉंग अचिव्हमेंट आहे. परंतु कुठला संघ या मॅचमध्ये हवी ठरेल आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा घडवण्याकरता ग्रेट दानशूर दातृत्व आणि जे ग्रेट दानशूर दातृत्व आहेत त्यांची नावं देखील आपण जाहीर करू आणि तदनंतर ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला हातभार लावलेला आहे कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 करिता ज्यांच्या वतीने आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आदरणीय प्रशांत रमेश पाटील लोपेगावचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने मालिकावीर फलंदाज आणि गोलंदाज करिता देखील ट्रॉफी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. तदनंतर प्रथम पारितोषिक रोख रक्कम सौभाग्यवती
पुष्पा राजेंद्र चतुर्डी किल्टन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. द्वितीय पारितोषिक आदरणीय रोशन प्रकाश पाटील किल्टन गावचे उद्योजक. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वसुली ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय संदीप धर्मा भुजारे. तदनंतर माजी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य गुंजगावचे आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय मोहन बबन पवार यांच्या वतीने आणि तदनंतर सरपंच गुंज ग्रामपंचायतीचे आदरणीय नीरज मोहन पवार यांच्या वतीने चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता, एन्जॉय करू शकता आणि संपूर्ण YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहतोय या संपूर्ण YouTube लाईव्हचा जो खर्च आहे तो आदरणीय हनुमानजी गायकर साहेब आणि नितीनजी पवार साहेब यांच्या वतीने हा खर्च हा हातभार त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्यानंतर जी खेळपट्टी पाटापिच आहे, खास करून जी क्युरेटर आणि ही खेळपट्टी नवीन बनवण्याकरिता ज्यांनी अतिशय चांगलं मोलाचं योगदान दिलेलं आहे, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय किशोरजी सातवी आणि अमोलजी पवार एवन जोडी यांच्या वतीने ही नवीन खेळपट्टी तयार करण्यासाठी विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलेलं आहे. पुढील जो योगदान आहे ती नावं थोडंच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवेन. अनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाऊया, कारण जसा अगदी बॅट आणि बॉलमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जसा बॉल तिकडे शॉर्ट सिलेक्शनला मात्र निवड करणं गरजेची गोष्ट होती, परंतु दिलीप पाटील फिल्डर पाहायला मिळाले. हलकाचा बॉल हवेमध्ये 30 सर्कलच्या बाहेर मात्र हा पकडला जेल आणि हे पहिला धक्का बसलाय जय बजरंग कुलिवली संघाला रोशनच्या रूपानं. आदरणीय सन्माननीय शिवाजी गायकर आणि सन्माननीय अतिश धपसे आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर एवढी विराजमान व्हा. वेलकम. आजपर्यंत गणेश गायकर गेलेत मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये देखील केली होती, परंतु मागील मॅचमध्ये काय घडलं यापेक्षा तुम्हाला चालू असलेल्या मॅचमध्ये काय घडवायचं आहे हा प्रयत्न करावा लागेल. संघर्ष असेल दोन्ही टीम करिता. यावेळेला स्पार्पेक डायमंड ऑफ डिलिव्हरी सुपर बॉल, काय लेंथ लाईन पहा, काय जबरदस्त बॉल हाताळला, पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल हाताळला आणि कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याकरता जो प्रयत्न केला होता मनसुबा हिरला जानला उद्ध्वस्त खारीज करण्याचं काम केलं आतापर्यंत गोलंदाज दिनेश कदम. जबरदस्त ज्या वेळेला मात्र दिनेशला देखील संधी मिळाली ना आणि त्याच्यानंतर मात्र त्याने देखील स्वतःला इम्प्रोव्हाइज केलंय आणि गोलंदाजीमध्ये फार अग्रेसर आहे. दिनेश नेहमीच आई गावदेवी स्पोर्ट लोपी संघाकरता गोलंदाजीमध्ये अग्रेसर, कंट्रोलफुल बॉलिंगचा दर्जा इव्हेंट्स मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र सफल झाले. गुड नाईट. एक सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल हा फटका रिलीज केला. सरळ धावा मिळतील 4. मात्र चौथ्या क्रमांकावरती 4 धावा आल्या. फुलटॉस बॉल सफल झाले होते. जागा बनवल्यानंतर मात्र इम्प्रोव्हाइज स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ 4 धावांची मोहर. गणेश गायकर अगदी यंगस्टर आहे, खेळाडू उगवता सितारा आहे, परंतु काय जबरदस्त बॅटिंग मध्ये अगदी गुणवत्ता आहे, गुणवत्ता सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, फासलाय फटका बॉल हवेमध्ये. स्वतः आदिदेश चेंडूच्या खाली पोहोचला आणि हा दुसरा धक्का दिलाय. गणेश गायकर इज गॉन.
असं परत एक्झॅक्ट जर आपण बघितला तर काही गरज नसताना हा रिव्हर्स शीटचा फटका मात्र गणेश गायकरने अटेंड केला. तसं परत त्याचा भरपूर बेनिफिट मिळाला या गावदेवी स्पोर्ट्स लोपे संघाला, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे जे बजरंग कोलिवली संघाकडे. परंतु जसा बॉल हाताळला उपस्थितीला मेंटेन करणारा अगोदरच मात्र मन बनवलं की पलटी शॉट खेळायचा आहे. रिव्हर्स स्टिपचा फटका अटेंड करण्याचा जसा प्रयत्न झाला ना तसा मात्र बॉल देखील अगदी डाबा स्टिकच्या बाहेर मेंटेन केला होता आणि अशाच मात्र हलकासा अगदी स्टिकरवर बॉल आला होता बॅटच्या आणि त्याच्यानंतर मात्र अगदी फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल सुद्धा पकडला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर तयार झाले दिदेश. बॉल क्रमांक 6. या वेळेला मात्र फुल टॉस बॉल दिखाया रसगुल्ला खिलाया करेला आणि इथे आणखी एक धक्का बसलाय. विकेट क्रमांक 3. धक्के दिले कारण पहिला विकेट रोशन बाद झाला, दुसरा विकेट पाहायला मिळाला गणेश गायकर बाद झाले. गणेशने देखील चुकीचं शॉर्ट सिलेक्शन निवडलं. त्याच्यानंतर मात्र फुलटॉस बॉल सफल खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण पूर्णपणे फ्रंटफूटला गेले होते फलंदाज आणि अशाच जागा बनवण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि जर का बॅट आणि बॉलमध्ये जर का कनेक्शन झालं असतं तर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाही एक्झॅक्ट जे घडतं त्याला पुढे प्राधान्य दिलं जातं. परंतु अशा वेळेला कारण मित्र म्हणे 5 धावा बनलेला आहेत, 3 विकेट गेलेले आहेत म्हणजे अग्रेसर राहिले गावदेवी स्पोर्ट्स लोपे. पहिल्या ओव्हरमध्ये येणारं षटक क्रमांक 2 आणि तत्पूर्वी आपल्याला ज्याने ज्याने सहकार्य केलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून अनमोल रत्न खऱ्या अर्थाने पाणी म्हणजे जीवन आणि खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय यश पाटील आणि नानू मडवी एवं जोडी यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यानंतर महेश जाधव गोलंदाजी मार्कर आहे. बॅटिंग मध्ये पूर्णपणे फिल्डर ठरले. पुणे शेता बॉल हलका साबेमध्ये आहे. अगदी बॅकवर्ड स्पेलकडे खेळलेत आणि खेळल्याच्या मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलदा मिळेल कारण फिल्डिंगची प्रिपरेशन जर आपण बघितलं वाईटस लॉंगर फिल्डर आहे. त्याच्यानंतर सुमित जाधवला पाहू शकता आपण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्पेलिंगमध्ये फिल्डर आहे. त्याच्यानंतर बॅकवर्ड स्पेलिंगला फिल्डर आहे. त्यानंतर शॉर्ट फाईनला फिल्डर आहे. म्हणजे ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलंय. जवळपास 5 फिल्डर आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. ते देखील थोडंसं स्ट्रोक खेळायचा होता परंतु कव्हरला खेळले कारण जवळपास डीप कव्हरला तिकडे फिल्डर आहेत आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका धावेपेक्षा अधिक काही मिळणार नाही. एक सिंगल धाव आली परंतु पहिली मॅच जी जिंकली ना तर कुठेतरी थोड्याशा अशा कमी होत असताना पल्लवित झाल्या आणि खऱ्या अर्थाने तारणहार बनला महेश जाधव गोलंदाजीमध्ये. कारण अनेक वर्ष गेली कित्येक वर्ष झाली टेनिस बॉल क्रिकेट आणि लोपे गावाकरिता मात्र ज्या नावाची दहशत नेहमी राहिली ना तो महेश जाधव. आज मात्र जे बॅटिंगमध्ये वादळ येणं अपेक्षित होतं ते वादळ मात्र शमलंय परंतु गोलंदाजीचं अटॅक काउंटर आणि गोलंदाजीमध्ये चक्रीवादळ आणलंय. कारण पहिलं षटक आपण बघितलं होतं मेडन षटक हाताळले बॅक टू बॅक 4 विकेट घेतले. सेकंड मॅचमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर मात्र येणारं जवळपास 3ऱ्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी जे प्रत्येकाने दिदेशने केलं आणि त्याच पद्धतीने मात्र जे दुसऱ्या क्रमांकाचे षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉलिंगचा इव्हेंट चांगला राहिलाय. इथे सुद्धा मात्र अगदी खोलवर टप्पा आणि अचूक लिंक लाईन म्हणजे फलंदाजाला कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याकरिता मात्र जागा दिली जात नाही. जबरदस्त गोलंदाजी. 8 रन बनलेले आहेत. 8 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला 4 आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने फक्त खर्च केल्या. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॉल क्रमांक 5 यावेळेला देखील ऑन साईडला खेळायचा होता परंतु इन साईडला आउट ऑफ स्ट्रोक खेळले. मिडअपच्या क्षेत्राकडे दिलीप पाटील फिल्डर आहेत आणि जोपर्यंत बॉल कॅरी केला तोपर्यंत 1 धाव मात्र जमा केलेला आहे. म्हणजे 5व्या बॉलवर देखील एक सिंगल आले. सिंगलने आज मीटरच्या पद्धतीने स्कोरबोर्ड देखील पुढे चाललाय. 9 रन बनलेले आहेत. अंतिम बॉल असेल शेवटचा बॉल. ऑन साईडला खेळले. पटका तर चांगला आहे. फिल्डर नाही आहेत परंतु दुसरी धाव घेण्याकरता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज पहा
कारण फार वेगाने पुढे गेला होता आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या रूपानं आणखी एक बॅटर आउट. पाकाचे महिन्याने येईन तुझे. एक अगदी तीक्ष्ण पंच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पॅनल पंच जबरदस्त अगदी कामगिरी राहिली पंचांची. प्रदीपजी भंडारी कोलिवलीचे आहेत आणि त्यानंतर अनंताची माली मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ते देखील कोलिवलीचे आहेत. दीपक देंडे वालचिंचे आहेत आणि पंचांची भूमिका फार महत्वाची असते कारण गेली कित्येक वर्षाचा अनुभव या तिन्ही पंचांकडे आहे. योग्य तो निर्णय अगदी आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. गुड डिसिजन. पण तो धाबा फक्त आणि फक्त स्कोर बरोबर लागलेला आहे. तर 10 धावा स्कोर बरोबर लागलेला आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 5 रन, दुसऱ्या षटकामध्ये 5 रन, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेले आणि त्याच्यानंतर मात्र एक रनआउटच्या रूपात देखील विकेट गेला होता. यावेळी देखील मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये मिड ऑफच्या क्षेत्राकडे खेळले. इनसाइड आउट ऑफ स्ट्रोक खेळल्यानंतर मात्र 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातात. जबरदस्त परिपूर्ण जॉब आलेला. तुमच्याकडे धावा कमी असतात त्यावेळेला मात्र जास्तीत जास्त धावा मात्र कशा बनल्या जातील याकरता प्रयत्न डेट ओव्हर आहे. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र बिग हिट आणि प्रत्येक बॉलवर प्रहार करावा लागणार आहे कारण धाबा देखील कमी आहे. स्वतःच होम ग्राउंड आहे. आमचं घरचं मैदान तर धिंगाण देखील आमचा राहील. हे दृश्य दाखवलं पहिल्या मॅच पासून. यावेळेला पुन्हा एकदा कारण पहा गोलंदाजीची अगदी धार आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीचं इव्हेंट पहा आणि लेंथ लाईन पहा काय जबरदस्त आदळतोय. गोलंदाज सुनील पवार कारण उजवा स्टिकच्या बाहेर आणि फलंदाज देखील थोडेसे परंपुरला जातात परंतु मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन केलं जात नाहीये. आणि त्यानंतर मात्र 13 रन या स्कोर बरोबर लागल्या जातात. एकंदरीत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनील पवार आहे गोलंदाजीवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. यावेळेला देखील सोप लाईन काय जबरदस्त बॉल आता पहा. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल रिलीज केला होता गोलंदाज सुनीलने. यस डॉट डिलिव्हरी लेंथ लाईन अतिशय चांगल्या प्रकारे. म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण कितीही स्ट्रॉंग खेळाडू असलो ना तरी देखील मात्र ज्या वेळेला सुनील पवारची पॉवर इथे देखील दाखवली गोलंदाजीमध्ये. 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेत. फुलटॉस डिलिव्हरीज वाईट लॉंग ऑनला खेळलेत परंतु फिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील अव्वल कामगिरी आतापर्यंत राहिली गावदेवी स्पोर्ट्स लोहपे संघाची. आणि त्यानंतर मात्र सिंगल आली चौथ्या बॉलवर देखील सिंगल आल्याच्या नंतर मात्र धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या जाते. 14 या अंकांवर पोहोचला जातोय म्हणजे 14 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित यावेळी देखील जबरदस्त बिग ब्लास्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ना तो मात्र राहिला परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठला पर्यंत कनेक्शन आहे. याच घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस त्याच्यानंतर मात्र स्वतःचं होम ग्राउंड म्हटलं
की मात्र प्रेक्षक दर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण गावाचा प्रतिसाद या गावदेवी स्पोर्ट्स लोहपे संघाला मिळतोय. परंतु जो 5वा बॉल जो हाताळला ना तिथे मात्र फलंदाज देखील काही करू शकत नाही. इतका चांगला लेंथ लाईन मध्ये बॉल हाताळला होता. यावेळेला मात्र खराब लाईन चुकीची पाहायला मिळाली. तर जय बजरंग कुलिवली संघ बॅटिंग मध्ये यावेळेला थोडंसं मागे राहिला. बॅटिंग थोडीशी खराब झाली. मात्र टॉप ऑर्डरची जोडी फ्लॉप ठरली. त्याच्यानंतर मात्र मिडल ऑर्डर ते देखील फ्लॉप ठरले. त्याच्यानंतर मात्र जवळपास 6व्या क्रमांकावरती फलंदाज आले. परंतु गोलंदाजी देखील जय बजरंग कोलिवली संघाकडे चांगली आहे. जरी सुद्धा 20 धावा धावफलकावर लागल्या असताना परंतु 15 धावा शेवटचा बॉल फार निर्णायक आहे. शेवटचा बॉल अगदी कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सोडून दिलं असं वाटलं होतं की डाबल स्टिकच्या बाहेरून जाईल. परंतु डाबल स्टिक उडवली आणि फलंदाज मात्र बाद झाले. म्हणजे पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर धावा फक्त आणि फक्त 15. म्हणजे येणारे बॉल आपल्याकडे बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 21 राहिले ते म्हणजे 16 धावांचं. चला पुढील 2 टीमचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. जय वाघोबा स्पोर्ट्स वाहुली टीम कर्णधार आणि जयदुर्ग अंजूर ए. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी स्पर्धेकरता योगदान दिलेलं आहे मॅन ऑफ द मॅच संपूर्ण ट्रॉफी आदरणीय मोहनजी भगत आणि मंदारा भगत यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. सन्मान चिन्हाची व्यवस्था आदरणीय राजेंद्र अंब पाटील. पाण्याची व्यवस्था यश पाटील ज्ञानू वडवी यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर चेंडूची व्यवस्था जी आहे आदिनाथ वडवी हितेंद्र तांबडे. त्यानंतर 2 जोडी स्टंप 3 अंपायर कॅप विकास पाटील यांच्या वतीने मात्र ही सेवा केलेली आहे. त्यानंतर केल्टन गावचे उद्योजन आदरणीय दिवेश पाटील यांच्या वतीने आर्थिक सहकार्य 5,000 रुपयांचं. नित्यानंद बाबा ट्रस्ट अनिकेत पाटील यांच्या वतीने देखील 3,000 रुपये. अमोल पवार यांच्या वतीने नयर 11 कैलासवासी नयन गोगरे यांच्या स्मरणार्थ सर्व संघांकरिता टी शर्टची व्यवस्था केली अमोलजी पवार. त्यानंतर सह्याद्री स्टोन, राजयोग स्टोन क्रेशर, संजोग स्टोन क्रेशर, जय मातादी स्टोन क्रेशर, उद्धव लाईफ स्टोन क्रेशर, प्रसाद स्टोन क्रेशर, गायत्री स्टोन क्रेशर आणि सिनर्जी टेक्नो व्हेंचर्स LLP आणि आई गावदेवी क्रिकेट मंडळ लोहपे या सर्वांच्या वतीने मात्र भरभरून प्रतिसाद योगदान दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जाणार टॉस करण्याकरिता जयदुर्ग अंजुरिये आणि जय वाघोबा स्पोर्ट्स बावली आणि जॉईन होतील मुकेश जाधव सर. तर जाऊया आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. सन्मान्य श्री शिवाजी गायकर दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना हा 3 षटकाचा असं लक्षात घ्या. एका बाजूला आपण पाहतोय संघ अंजूर जिसको हार नहीं है मंजूर. वैभव वेलकम टॉस बॉक्स मध्ये डान्सिंग कॅप्टन आहे. तर बघा फक्त नाणेफेकी आपण करायची आहे. सिल्वर कॉर्न असेल कॉल करणार आहे. काटा असा कॉल केलेला आहे बाहुली संघाच्या कॅप्टनने परंतु पडले छापा. थँक्यू सो मच. फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. वैभव नाणेफेकी आपण जिंकलेले. सामना 3 षटकाचा काय निर्णय असेल. समोर बाहुली संघ आहे. बॅटिंग घेण्याचं काही कारण. होय पहिलीच मॅच आहे आणि पहिला जरा मॅचीमध्ये जरा जास्त अनुभव नसतो आणि काही प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट बॅटिंग घेणार आहेत. काय सांगशील वैभव ज्यावेळी आपण या ठिकाणी आलात आई गावदी लोपे संघाचं हे आयोजन पाहिलं मैदान पाहिलं काय सांगशील त्यांच्या आयोजनाबाबत. आम्ही दरवर्षी येतो या मैदानात आणि खूप चांगलं वाटतो आणि डोंगरदरी वाटतो की कारल्याला आलो आहे असं वाटतं आम्हाला आणि खूप छान वाटतोय. मग समजा तुम्ही जिंकले सुपर 4मध्ये पोहोचले तर मग एखादा डान्स बघायला मिळेल का आमच्या मायबा क्रीडा रसिकांना. नक्कीच भेटेल. थँक्यू सो मच वैभव. थँक्यू सो मच. तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. जावे वावली संघाचा कॅप्टन जर आपण नाणेफेक जिंकलेस तर आपला निर्णय काय असतं. गोलंदाजी होती. मग मनासारखं झालेलं आहे. एक चांगला सामना बघायला मिळेल.
हो नक्कीच. थँक्यू सो मच. तुला देखील तिथे खूप साऱ्या शुभेच्छा. आता टॉस बॉक्समधून बातमी अशी येते की अंजूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेलं आणि बाहुली संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. ओ टू कमेंट बॉक्स किरण जाधव सर. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर वन्स अगेन सुमित अक्रॉस द लाईन. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅट मध्ये मिलन झालं नाही. थँक्यू. आणि त्यानंतर मात्र फार कमी धावांची टोटल आहे. त्यानंतर मात्र आपलं संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाल साहेबांचा देखील शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम. आपला देखील कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 मध्ये सहर्षक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने सर्व संघांना एकत्रित करण्याचं काम ज्यांच्या वतीने केलेलं आहे. म्हणून ज्या प्रकारे म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडत गेला की एक सुंदर दिव्यांची दीपमाला तयार होते आणि फुलाला फुलं जोडत गेला की सुंदर फुलांची फुलमाला तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेला की एक सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं. परंतु आज आदिवासी समाजातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना आणि खऱ्या अर्थाने की त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता मात्र आज या टेनिस बॉल क्रिकेट करिता जो प्लॅटफॉर्म रचला आणि या रचनेचे शिल्पकार आदरणीय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आज परंतु धाबा ज्या आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहे. ऑनगोइंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 3 रन बनलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित यावेळी मात्र स्लाइस केले, पॉइंटला खेळले, बॅकवर्ड पॉइंटला जाईल बॉल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. काय जबरदस्त फटका खेळले. अगदी जुबास्टिकला अगदी मेंटेन करणारा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र बेट फॉर वॉच पद्धतीने बॅकफूट पंच खेळले. कारण सरळ अगदी तिकडे बॅकवर्ड पॉइंटला फटका देखील चांगला क्लिअर केला होता. दिलीप पाटील यावेळेला मात्र हलवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली. मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे. निलेश गायकर बॅकअपला प्रोटेक्शन देत असताना कारण कॅच ते ड्रॉप झाली. फेकी देखील खराब झाली. आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा कमी असताना मात्र कारण बॅकअपला गेले होते कारण थोडंसं कठीण झेल होता. बॅकअपला जाता जाता हातामध्ये बॉल देखील विसाल होता निलेश यांच्या. टीमचे कर्णधार देखील आहे. टीमचा कर्णधार कसा असावा मात्र ज्यावेळेला आपला संघ अडचणीमध्ये असेल त्यावेळेला अडचणीमधून आपल्याला अगदी संकटमोचक कसा बनता येईल आणि याच अडचणीच्या वेळेला मात्र आपल्या संघाला तारणहाराची भूमिका ठरवणारा कर्णधार असावा. परंतु निलेशनीच फार मोठी चुकी केली. आपल्याकडे धावा कमी आहे. धावा कमी असताना बॅकअपला प्रोटेक्शन चांगले दिले होते त्याने परंतु थोडंसं कठीण गेलं होता. धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या आहेत. 9 धावा 15 धावा. बॅटिंग मात्र थोडीशी खराब झाली. नाराज राहिले बॅटिंगमध्ये जयबद्रन कोहली टीम आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये देखील थोडासा महागडा साबित ठरला. 9 धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे गोलंदाजी होणं अपेक्षित होती ती गोलंदाजी झाली नाही गणेश गायकरच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर ऋषिकेश भोईर ज्यावेळेला फुलटॉस बॉल आहे चांगल्या पद्धतीने खेळलेत परंतु जोपर्यंत बॉल कॅरी केला जाईल फेकला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव अगदी आम्ही संधी पूर्ण करण्याची मिळाली सुमित जाधव यांना आणि त्यानंतर मात्र 1 सिंगल धाव मेंटेन केली. स्कोर बोर्डवर धावा डबल डिजिटल मध्ये धाव संख्या 10. इथे देखील पटका चांगला आहे. गॅप शोधलाय. वॉट अ स्ट्रोक. दिलीप पाटील इज ऑन फायर. एक टप्प्याने सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॉस द एरो. धावा मिळतील 4. कसं करावं स्वतःच्या संघाला इम्प्रोवाइज कसं करावं कारण ज्या वेळेला आज अगदी उगवता स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी उत्तर प्रदेश बिहारचा तो खेळाडू
परंतु ज्या वेळेला नागपूरच्या मैदानावर त्याला ट्रायलसाठी बोलवलं होतं ना, त्यावेळेला मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा त्याला बनवायला सांगितल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये त्याने 18 धावा बनवल्या, 3 षटकार ठोकले आणि स्वतःला इम्प्रोवाइज केलं. म्हणजे स्वतःला सिद्ध करणं आणि स्वतःला सिद्ध केल्याच्या नंतर मात्र त्या संधीचं सोनं करणं आज मात्र आपल्या भारतीय संघामध्ये त्याची वर्णी लागली. परंतु आज इम्प्रोवाइज करणं मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला संधी मिळते, कारण महेश जाधवचा विचार जर आपण केला तर गोलंदाजीमध्ये अगदी धारदार गोलंदाजी, चमकणारी गोलंदाजी, अगदी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता दिलीप पाटीलने आणि त्याच्यानंतर हलकीशी बॅटची कडा घेतली, बॅटला क्रश करून बॉल ऑस्ट्रेलिया मागे गेला आणि चांगला झेल पकडला आणि दिलीप पाटील यांना देखील जावं लागलंय खेळाडू कक्षाच्या आश्रयाला. आणि खास करून असं प्रदीपजी हरडे पुंडसगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या वतीने देखील संपूर्ण आयोजनाला या स्पर्धेकरिता खास करून आई गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे या संघाकरिता त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू प्रदीपजी हरडे. एटीएफ लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. स्पर्धा 14 रन बनलेले आहेत आणि त्यानंतर मात्र यावेळेला देखील फक्त आणि फक्त दिशा दिली, एक सिंगल धाव तर मेंटेन केली. जोपर्यंत बॉल उचलला जाईल तोपर्यंत मात्र विजयाची धाव ही मात्र अधोरेखित केली आणि इथे जुबान झाली आई गावदेवी स्पोर्ट्स लोपे. सामना जिंकलेला आहे, मॅच जिंकली गावदेवी स्पोर्ट्स लोपे संघानं. अभिनंदन, वेल प्लेट, हॅडलक. जय जय बजरंग कोलिवली संघ मात्र इथे पराभूत झाला आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्ट सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. हस्तांदोलन आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. सेकंड टेस्ट करत असताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये, कारण निश्चित रूपानं कारण ज्या वेळेला चुका घडत असतात बॅटिंगमध्ये थोडीशी सपसेल फेल ठरली, धाबा कमी जोडल्या आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने ज्या झालेल्या चुका पुन्हा एकदा सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुढील नेक्स्ट मॅच मध्ये यापेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स मात्र कसा होईल याकडे लक्ष द्या. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत, ज्याने सुरुवात या डावाची करण्यात आपल्या संघाला तारणहार करणारी भूमिका ती स्वीकारली आणि आपल्या संघाला मात्र खास करून फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पुढे आला. आणि प्लेअर ऑफ द मॅच दिदेश कदम. या दिदेश पण या आणि चला पुढील दोन टीम या मैदानाच्या आतमध्ये. चला वाहुली टीम या मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाल साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे, प्रोव्हाइड करा, आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे. दिदेश कदम वेल प्लेट, जबरदस्त गोलंदाजी राहिली. गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत मित्र म्हणेन गोलंदाजीच्या जोरावर हा संघ पुढे गेला आणि त्यानंतर पुढील मॅच करता पुन्हा एकदा जॉईन होतील आपल्या कॉमेंटर पॅनल मध्ये मुकेश जाधव सर. सामना पुरस्कार आपण वितरित करतोय. आपले मान्यवर आहेत आणि संपूर्ण एक खेळाडूंना ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने वाव देण्याकरता ज्यांनी ही संकल्पना आखली आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण दिलेला आहे. त्यानंतर आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान सदस्य आहेत, कमिटीचे मेंबर्स आहेत निलेश गायकर. आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या या मुख्य मंचावर आपला देखील मान सन्मान केला जाणार आहे.
हॅलो चेक. पुन्हा एकदा दुपारच्या 17मध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान आपण स्वागत आणि सन्मानकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे नवनिर्वाचित मेंबर सन्मान श्री निलेश गायकर दादांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक आणि आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान सहसचिव सन्मान श्री दिलीपजी पाटील दादांना विनंती असेल आपल्या शुभ असे त्यांचं यथोचित असं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व निलेश गायकर यांच्याविषयी म्हणायचं झालं तर एक हसमुस चेहरा, नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य आणि त्यांचं या ठिकाणी मात्र यथोचित असं हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्मान श्री दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहोत. थँक्यू सो मच निलेशजी गायकर, थँक्यू सो मच. तर अभी ऑनगोईंग मॅचकडे आपण पाहतोय. प्रकाश घोलप अँड वैभव खांदोडे ही सलामीची जोडी आपल्या बघायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर अक्षय आपण पाहतोय. फुलटॉस हा चेंडू अगदी स्लाइस केला, अगदी दिशा दिली यावेळी. शॉर्ट कव्हर पॉइंट रिझनच्या वरून हा फटका केला होता. चेंडूचे पैकी परत आय थिंक किती धावा होत आहेत आपण जाणून घेऊया. आय थिंक 3 धावा. यावली जर आपण पाहिलं तर जबरदस्त प्रहार, जबरदस्त चेंडू मात्र जाते आउट ऑफ द पार्क, सिक्सर. काय फटका केला होता, लास्ट जबा स्ट्रोक बघायला मिळाला प्रकाश गोलपच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट या बिली जर आपण पाहिले तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा मात्र मला वाटतं संपर्क झाला होता आणि त्याच्या अनुषंगाने चेंडू मात्र निघून जाते डेप थर्डमॅन मॉरिलच्या पलीकडे. सौकार. चार धावणे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात बघायला मिळते. अक्षय आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. प्रकाश घोलप ऑन फायर. आक्रमक पवित्रा या ठिकाणी मात्र प्रकाश घोलपने घेतलेल्या पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये घेणं देखील गरजेचं असेल, कारण स्पेशली पॉवर प्ले षटक म्हटलं तर मग स्पेशली बॅटरसाठीच ते नक्कीच बनवलेले आहे आणि फायदा घ्यावा लागेल. इथे पण एकदा हवाई सबर स्लॉग सीप चेंडू मात्र जातोय सीमा पार, मिळतोय झन्नाटेदार चौकार. काही जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मात्र हल्ला केला जाते आणि ते देखील अक्षयच्या विरोधात. काय बॅटिंग बघायला मिळते, लाजवाब. या ठिकाणी षटकाराच्या साहाय्याने 16 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पण एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळी मात्र शॉर्ट पिच पण एकदा पूल केलं जाते मिड विकेट रिजन मध्ये. खाली क्षेत्र होतं, चेंडू मात्र निघून जाते. यावेळी मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी चेंडूचे फेकी परत पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातात. अशा पद्धतीने धावा जर पाहिलं तर मग 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दुपारच्या ठीक 12:32 होत आहे, म्हणजे दुपारच्या सत्राला सुरुवात झालेली आहे. आणि येस पंच आय थिंक षटक संपलं की
षटक संपलेले. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा जर पाहिल्या तर मग धाबा लागल्या जात आहेत. एकत्रित 18 धावा लागल्या जातात. स्कोर कार्डवर बिंदबात 18. एक चांगली सुरुवात जयदुर्गा अंजूर हे संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकल्यानंतर कॅप्टन वैभवने मात्र या ठिकाणी बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि मनोगत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं. येस, प्रॅक्टिस वगैरे काही नाही आहे, बॅटिंग घ्यायची, आम्हाला चांगल्या रन्स नक्कीच करायचे आहेत आणि तो त्यांचा निर्णय आत्तापर्यंत तरी चांगला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि तसंही तो आता मात्र सलामीला देखील आहे. वैभव स्ट्राईकला असेल. कॅप्टन वैभव, काय जबरदस्त. वैभवला बघितल्यानंतर मला मग माजी उपसभापती चषक खाली 2025चं ते ट्रॉफी आठवते. आय थिंक सुपर फोरमध्ये देखील अंजूर संघ आय थिंक पोहोचला होता आणि त्या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून सोलो डान्स देखील झाला होता आणि खूप धमाल केली होती. अक्षरशः जे मान्यवर आले होते त्या ठिकाणी मान्यवर देखील खुश झाले होते. आणि इथे मात्र वैभव माय बाप क्रीडा रसिकांना खुश करत असताना चेंडू जातोय वन बाउन्स वाईड लॉंग ऑफच्या बाउंड्रीच्या पलीकडे. चौकारा 4.5 धाबा. मात्र जबरदस्त या ठिकाणी ग्लान्स केला होता. वाईडिश लॉंग ऑन बॉर्डरच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जाते. वन बाउन्स चौकारा 4.5 धाब्याने आय थिंक वैभव खातं उघडते की काय. चौकार मात्र येतो बॅट वैभवच्या बॅटमधून. गोलंदाज आपण जयेश पाहतो. राटा मोठ विकेट. इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने पुन्हा एकदा रापचिक शॉट, जबरदस्त शॉट, झन्नाटेदार पुन्हा एकदा स्ट्रोक बघायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार कॅप्टन वैभवच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग. प्रकाश गोलबने पहिल्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी केली आणि त्यानंतर मग कॅप्टन वैभवने देखील विचार केला असेल, यार प्रकाशने पहिल्या षटकामध्ये फटके मारण्याचा आनंद घेतला, मग दुसऱ्या षटकामध्ये मी का फटके मारू नये, असा जणू काही त्यांनी विचार केला की काय. कारण येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तो देखील हल्ला चढवताना दिसून येते. जयेशला मात्र काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी रन ते आखावं लागेल कॅप्टन वैभवच्या विरोधात. एकत्रित धाबा देखील जर आपण पाहिल्या तर मग 26 आकड्यावर जाऊन बसते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. यावेळी मात्र पलटी शॉट, यावेळी पलटी शॉट आणि या पलटी शॉटच्या माध्यमातून कॅप्टन वैभव साजरी करतोय चौकाराची हॅट्रिक. हॅट्रिक आय थिंक टॉस बॉक्समध्ये अगदी आम्ही देखील बाईट घेतली होती. मनोगत व्यक्त केलं होतं कॅप्टन वैभवने की आमची प्रॅक्टिस वगैरे काही नाही आहे, बस आम्हाला खेळायचं आहे. परंतु असं वाटत नाही की त्यांची प्रॅक्टिस नसेल, कारण लगातार 3 चौकार मारणार एखादा बॅटर जर असं म्हणत असेल तर मग हे देखील थोडं चुकीचं असेल. परंतु ह्या वेळी गोलंदाजाने नक्की थोडं व्हेरिएशन केलं, चेंडूला थोडंसं वलन दिलं, गतीमध्ये थोडं बदल केलं, गुड स्पॉटवर चेंडूची हाताने केली गेली होती. अक्रॉस झाला आणि हा बाली कॅप्टन वैभव खेळताना दिसून आला. चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. डॉट स्वरूपात हा चेंडू अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. राटम राऊंड टू विकेट दिस टाइम. 1 सेकंड जागा बनवतो. या वेळी देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र टायमिंग चांगली होताना दिसून आली नाही आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र सिंगल रन मिळाले जाईल कॅप्टन वैभव खंजोडेला. नवनिर्वाचित सदस्य आहेत आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे वैभव, आणि नक्कीच एक कार्य करण्याचा नक्कीच त्याने देखील इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांना पद देखील देण्यात आलेले आहे आणि काय अप्रतिम बॅटिंग देखील आता करतोय. इथे मात्र प्रकाशची बारी, प्रकाशची बारी, बारी बारी सबकी बारी, इस बार भी छक्का. डीजे प्रत्येक थांबवते कारण 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला. एकत्रित धाबा जर पाहिलं तर मग 37 धावा लागल्या जातात. आपण आपल्याकडे बेल आहे, आपण जाऊया आपण एकदा सन्मानाकडे. व्यासपीठावर उपस्थित सन्मानित श्री
शिवाजी गायकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करते या स्पर्धेचे आयोजक सन्मानित श्री जगनजी देसले साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय सन्मानित श्री शिवाजी गायकर साहेबांचं. एक अवधी स्पोर्ट लोपी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जगनजी देसले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. सन्मान श्री शिवाजी गायकर दादा यांचं मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्मान श्री अतिश धापशी साहेबांचं. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे सहसचिव सन्मान श्री दिलीपजी पाटील जे नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे कारण मॅचमध्ये एक जबरदस्त या ठिकाणी मात्र रंगत बघायला मिळते. कारण अंजूर जिसको हारणे मंजूर काय चांगली फलंदाजी बघायला मिळते. काहीतरी आता वेगळा विचार करावा लागेल वाहुली संघाच्या कॅप्टनला. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग संकेत आपण पाहतोय वाईट स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. येस, तिसऱ्या पंचांची मात्र नक्कीच मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल पाहिला पंचांचा वाईट आहे, परंतु एक वाईटसाठी रिव्ह्यू प्रत्येक संघाला असं लक्षात घ्या. दुसरा रिव्ह्यू नसेल वाईटसाठी. जर रिव्ह्यू आपला जर सक्सेस असेल तर मग रिव्ह्यू नक्कीच आपण घेऊ शकता, परंतु तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे चेक केलं जाते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रदीपजी भंडारी जे आपल्या असोसिएशनचे नंबर 1चे पंच म्हणून गणले जातात, समोरले जातात आणि त्यांच्याच माध्यमातून हा निर्णय आमच्या समोर देखील येणार आहे. अगदी बॅटरने मात्र मारण्याचा अगदी डेफिनेटली त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर मग होली संघाच्या कॅप्टनने मात्र हा नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय वाईट चेंडू साठी. परंतु पंचाचा सॉफ्ट सिग्नल पाहिला तर मग वाईटचा इशारा आपल्याला बघायला मिळते. पाहूया तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येते. आपण दुपारचा सत्र पाहतोय. दुपारच्या सत्रातील या दुसऱ्या सत्रातील ही पहिली लढत आपल्याला बघायला मिळते. जय वाघोबा स्पॉट बाहुली विपक्ष जयदुर्ग अंजूर संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये सध्या स्थितीला बघायला मिळते. या ठिकाणी चेक केलं जाते हा चेंडू वाईट आहे की नाही ते मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र तपासला जात आहे. योग्य ते निर्णय निश्चितच आमच्या गुणलेखकासमोर येणार यात काही शंका नाही. कारण चेंडू पडल्यानंतर लाईन पाहिली तर मग आय थिंक तो हलकीशी लेग स्टंपवर होती. त्याच्यानंतर पडल्यानंतर चेंडूला खूप टर्न केला होता गोलंदाजानं आणि लेग स्टंपच्या जर बाहेरून जात असेल तर मग यास डेफिनेटली पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. हा चेंडू वाईट असेल कारण जर लेंथ पाहिली किंवा चेंडूचा टप्पा पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरच होता. त्यानंतर मग चेंडूला टर्न केलं होतं, वळण दिलं होतं. सो गुड डिसिशन फ्रॉम दीपक दिंडे. संकेत गोलंदाजी ट्रॅकवर पण एकदा लेफ्ट आर्म. यावेळी 30 लेन होती परंतु इथे प्रॉपर कनेक्शन बाउन्स चेंडू मात्र निघून जाते लॉंग लेग बॉटलच्या पलीकडे चौकारासाठी आणि आपण जाऊया संगीतासाठी ठीक आहे प्रतीककडे. थँक्यू सो मच डीजे प्रतीक. तर मग शॉर्ट पिच चेंडू होता या ठिकाणी मात्र पूल केलं लॉंग लेग बॉडीच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जाते चौकारासाठी. एकंदरीत चौकाराच्या सायने 42 धावा लागल्याचे आता स्कोर कार्ड परत अप्रतिम. या ठिकाणी मात्र हा रन्स जबरदस्त दोघांमध्ये अप्रतिम या ठिकाणी मात्र पार्टनरशिप बघायला मिळते. पण एकदा शॉर्ट पिच चेंडू पण एकदा जबरदस्त प्रहार या बली मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून चेंडू जातोय सीमा पार आणखी घेतोय दर्जेदार षटकार कॅप्टन वैभवच्या बॅटमधून. मॅन विनंती करतोय देवराजी पाटील जे आयोजक आहेत आपण प्लीज व्यासपीठावर आपण यायचे.
काय बॅटिंग बघायला पाहिजे, तुफानी बॅटिंग. अगदी वैभवने मला वाटतं चुकीचं आम्हाला सांगितलं की काय, कारण चर्चा केली होती की यस सराव वगैरे आमच्या संघाचा नाही आहे, परंतु सराव दिसून येते, कारण प्रत्येक चेंडूवर हल्ला नक्कीच करताना दिसून येते आणि त्या आक्रमणाला यश देखील मिळते. ही एक जमेची बाजू असेल. प्रॉपर कनेक्शन, जबरदस्त मिडलिंग बघायला मिळते वैभवच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज पण एकदा ह्या बळी जर आपण पाहिलं तर मग चेंडूला टर्न केलं होतं, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का नाही ते बघूया, कारण एक चोरटी धाव निश्चितच मिळाली जाते. चांगला चेंडू बघायला मिळाला. 22 स्वरूपात ही रन असेल. एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या पाहिली तर मग 49 या आकड्यावर जाऊन पोचते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शेष आहेत. चांगला लेखाजोखा शुभम पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जाते. दुपारचा सत्र आपण पाहत आहोत. हो खराब चेंडू आणि खराब चेंडू हा मैदानाच्या आत अजिबात राहणार नाही. प्रकाश गोलमने त्याला पाठवले मैदानाच्या पलीकडे. चौकारात 4.5 धावा. विनंती असेल आपण रिपोर्टिंग करण्याबरोबरच आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे. सचिन 11 बिनार संघाचा कॅप्टन, चला आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस बॉक्स जवळ येऊन उभे राहा. त्यानंतर आई गावदी अंजूर बी आपण देखील यायचं आहे. हो ये बढ़िया स्ट्रोक. प्रकाश घोलप थांबायला मात्र तयार नाही. येणारा प्रत्येक चेंडूवर तो हल्ला करतोय आणि त्याच्या हल्ल्याला यश येते आणि खेक झन्नाटेदार सिक्सर. हायेस्ट स्कोरकडे नक्कीच वाटचाल करताना 59 धावा लागल्या जात आहेत. काय बॅटिंग बघायला मिळते, कारण या आधीच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 25, 22, 21 असंच टार्गेट आपण बघितलं होतं आणि असं वाटलं होतं की यार धावा होणार नाही, परंतु प्रकाश गोलप अँड वैभव खांदोडेंनी हे सांगितलं डार्क इंडॅकली मी तर रन होत आहेत. तुम्ही जर प्रॉपर कनेक्शन कराल तर मग फटके नक्कीच लागले जातील आणि तोच मॅसेज सध्या स्थितीला बघायला मिळते. या मात्र स्वीट शीटचा फटका हा देखील निघून जाईल. चेंडू सीमेच्या पलीकडे आणखी एक मिळते प्रकाश गोलबला छक्का. वा बेहतरीन बॅटिंग. सरच्या साईने धावा जर पाहिल्या तर मग एकंदरीत धावा लागल्या जात आहेत. 66 आणि 67 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं निश्चितच जयदुर्ग अंजूर ये संघानं जयबागोबा स्पोर्ट बाहुली संघासोबत. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, कारण वेळ झालेली आहे नाणेफेकी करण्याची. सो पुन्हा एकदा लास्ट ऑफिशियल हा कॉल असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. सचिन 11 बिनार संघाचा संघनायक ओके आणि अंजूर संघाचा संघनायक मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण नाणेफेकी करणार. जाऊया माझे सहयोगी सम्राट किरण जाधव यांच्याकडे. अंजूर बी टीम कर्णधार आहेत. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण काही खास कारण असेल बॅटिंग करण्यामागचं? काय खास नाही, कारण की कोणची प्रॅक्टिस नाही सध्या, नॉर्मली चालू आहे आणि माझ्या प्लेअरमधून सगळे बेस्ट द्यायचं असं माझी उमेद असेल, कारण की पहिलं सत्र आहे. बघूया काय करतात. क्या बात आहे, जबरदस्त प्रतिक्रिया दिलेली आहे. कारण बॅटिंग घेण्यामागचं कारण आहे की पहिली टुर्नामेंट आहे. सचिन 11 बिनार टीम कर्णधार, जर का नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजू लागला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं झालेलं आहे. आज टीममध्ये जास्तीत जास्त अपेक्षा कुणाकडून असेल? अपेक्षा तर पूर्ण टीम करणं असतील. पूर्ण टीमने 100% द्यायचा प्रयत्न करावा. यस, आणि तुम्ही सांगाल देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे गावदेव अंजूर बी टीम कर्णधार आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बिल्डिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय सचिन 11 बिनार या संघाला. इट्स सौडी कॉमर्स. धन्यवाद. चला फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. वैभव टीम कर्णधार, आपण आपल्याला जास्त वेळ दिला जाणार नाही, फक्त 15 मिनिटे, कारण आज फायनल डे आहे. त्याच अनुषंगाने आपण वेळेची बचत
कशी करता येईल याकडे देखील लक्ष द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. टार्गेट पाहिलं तर खूप मोठा टार्गेट बघायला मिळते. एकंदरीत 67 धावाचा टार्गेट, काय जबरदस्त बॅटिंग केली. स्लॉक षटक जर आपण पाहिलं तर संकेतला खूप मार मिळाला. 19 धावा त्याने खर्च केल्या. अक्षयने 18 धावा खर्च केल्या होत्या. जयेशने मात्र 19 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे सगळ्याच गोलंदाजांना मार मिळाला आणि काय बॅटिंग बघायला मिळाली. प्रकाश गोलप मात्र जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. या पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय वन्स बाउन्स सीमा पार, काउकर्नर बॉडीच्या पलीकडे चौकार. क्रॉस द लाईन, आडवा पाठ मात्र प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं आणि इथे मात्र कल्पेशच्या बॅटमधून हा चौकार बघायला मिळते. 4 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळते. जर आपण पाहिलं प्रकाश गोलपचा जर आपण विचार केला तर 9 चेंडू आणि एकंदरीत 39 धावा त्याने मात्र अगदी पटकावल्या होत्या. त्यानंतर मग वैभवने 9 चेंडू आणि 25 धावा अक्षरच खोडून काढल्या. काय जबरदस्त प्रकाश गोलप नावाचं वादळ, वैभव नावाचं ते वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगाळलं होतं. अखेर त्या दोन्ही वादळांना शमवलं नाही आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी खूप चांगला झाला नाही आहे निश्चितच बाहुली संघासाठी. कारण 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. हायेस्ट टार्गेट, कारण सकाळच्या सत्रापासून नव्हे तर मागच्या 2 दिवसापासून 3 षटकामध्ये एवढा टार्गेट कोणत्याही संघाने सेटअप केला नाही. मागच्या बरेचसे सामने आपण जर पाहिले तर 3 षटकामध्ये जास्तीत जास्त 27-28 धावांचं टार्गेट आपल्याला मोस्टली बघायला मिळायचं. परंतु इथे मात्र काय अप्रतिम बॅटिंग आणि त्याला कारण जर म्हटलं तर मग सुमार दर्जाची गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू खूप हाताले होते. इथे पण एकदा पॉवर खूप जनरेट केलेले, पॉवर खूप जनरेट. वन्स बाउंड चेंडू मात्र निघून जाते. चौकारासाठी 4 धावा. काही जबरदस्त बॅटिंग होते. जशात तसे उत्तर द्यावं लागेल कल्पेशला. परंतु टार्गेट पाहिलं तर 67 धावांचं टार्गेट म्हटला तर जबल काहीतरी 22-23 धावा प्रति षटकाला येणे अनिवार्य असेल तरच हे शक्य होईल. आणि त्यासाठी एक अफलातून इनिंग खेळावी लागेल. ज्या पद्धतीने प्रकाशने इनिंग केली, ज्या प्रकारे कॅप्टन वैभवने इनिंग केली, तो डाव साकारावा लागेल. या बल्ली गती परिवर्तन, त्याच्यानंतर शॉर्ट पिच चेंडू होता, हलकासा बाउन्स देखील दिला. परंतु इथे जास्तच उचले काढणे असल्या कारणाने पंचांच्या माध्यमातून ते वाईडचा इशारा आमच्या ऑफिशियल स्कोररसाठी. आज खऱ्या अर्थाने ऐगावदेवी स्पोर्ट लोपी कैलासवासी नयन स्मृती चषकाची आज मात्र सांगता होईल. यस पंच, दिस इज वाईट. ओके, थँक्यू. वाईट स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. फिल्डिंग पोझिशन पाहिली या पॉवर प्ले षटकामध्ये. सर्कलच्या बाहेर वाईडच लॉंग ऑन रिझलमध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळते. त्यानंतर मिड विकेट रिझलमध्ये एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारचं हे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बाकी क्षेत्ररक्षक क्लोज आहेत. पण एकदा थोडं स्टेप आउट केलं होतं, फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट रिझलमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला जाते आणि अशा पद्धतीने पहिला हादरा बाहुबली संघाला बॅटर कल्पेशच्या माध्यमातून विकेट
न्यू बॅटर आपण पाहतोय कुणाल दामणकर या षटकाचा जर आपण विचार केला तर मग 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शेष असणार. 11 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. टार्गेट खूप मोठं आहे, परंतु जर आपण विचार केला तर बॅटिंग देखील बऱ्यापैकी बघायला मिळते, परंतु कल्पेश बाद झालेला आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर 7 चेंडू बघायला मिळाला. पूल करायचं होतं परंतु चेंडू आणि बाडमध्ये मिलन झालं नाही. आणि 67 धावांचा डोंगर जर बघितलं तर मग कदाचित बॅटरच्या मनामध्ये देखील हेच विचार आले असतील, आता कसं व्हायचं, कारण 3 षटकामध्ये 67 धावा चेस करणे कठीण असेल. परंतु त्या अनुषंगाने बॅटिंग करावं लागेल. प्रति षटकाला 20-22 धावा आल्या तर मग काही होईल. परंतु इथे पण एकदा जागा बनवली होती, सफल झाला होता बॅटर, परंतु हवा तेवढा चांगला टायमिंग घेता आलं नाही. चेंडू स्क्वेल एक रिझल्टमध्ये निघून जाते. एकच धाव या टप्प्यात मात्र मिळाली जाईल बॅटर कुणाल या बॅटरला. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर पोहोचली जाते. षटक क्रमांक पहिले देखील संपुष्टात येते. यानंतर अप्रतिम सामना पाहायला मिळेल. सचिन 11 बिनार विपक्ष आहे गावदेवी अंजूर बी. जबरदस्त ही फाईट पाहायला मिळेल. आय थिंक अंजूर संघानं नाणेपैकी जिंकून आय थिंक बॅटिंग करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि सचिन 11 बिनार संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. 3 षटकाचा हा देखील सामना असेल आणि खऱ्या अर्थाने मोसमाची सुरुवात ह्या स्पर्धेच्या माध्यमातून झालेली आहे आणि जवळजवळ एक 2 ते 3 स्पर्धेपर्यंत हवा तेवढा चांगला सराव हा आपला बघायला मिळाला जाणार नाही प्रत्येक खेळाडूचा, कारण खऱ्या अर्थाने बऱ्याच संघाचा अजूनही मैदानही तयार नाही आहे. काही मोजकेच असे जे संघ आहेत त्यांचे मैदान तयार आहेत, पण ज्या संघाचे मैदान तयार असतील त्यांचा जर सराव असेल तर मग मोस्टली सुरुवातीची जी स्पर्धा असतात त्यामध्ये त्यांना संधी असेल ट्रॉफी जिंकण्याची. आणि क्रिकेट म्हटलं तर मग सराव हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कमीत कमी दिवसातून 1 ते 1.5 तास सराव करणं खूप गरजेचं आहे आणि सरावासोबत तुमच्याकडे आत्मविश्वास, विश्वास, जिद्द, चिकाटी हे गुण देखील असणं खूप गरजेचे असेल. हो, यावेळी जर आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू, चापट शॉट, फटका फसलाय. फॉलो थ्रोमध्ये स्वतः गोलंदाज दिनेश मात्र हा झेल पकडते. फलंदाज या ठिकाणी मात्र फेल होते. दुसरा धक्का वाहुली संघाला. नेक्स्ट बॅटर मयूर. 67 धावांचा टार्गेट आणि कुठे ना कुठे त्याचा पिछा करताना कुठे ना कुठे या ठिकाणी अगदी दमछाक झालेले असंच म्हणावं लागेल, कारण कुठे ना कुठे मानसिकता ही बिघडलेली आहे. एक वेळ 3 षटकामध्ये 45 धावा, 50 धावा ठीक आहे, परंतु 3 षटकामध्ये 67 धावांचं टार्गेट एखाद्या संघाने एखाद्या संघासमोर जर सेटअप केला असेल तर मग काय करायचं, कारण एवढा मोठा टार्गेट चेस डाऊन करणं ते देखील सोपं नसेल. आणि मग कुठे ना कुठे बॅटरच्या मनामध्ये देखील निगेटिव्ह विचार येत असतात की यस धावा खूप आहेत, टार्गेट मोठं आहे आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे शॉर्ट सिलेक्शनमध्ये ते देखील चुकी करतात. चांगली फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये ते देखील झेलबाद होतात आणि तेच झालं आतापर्यंत, कारण कल्पेशच्या मनामध्ये देखील तेच होतं, मला माराच लागेल. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील बाद झाला. त्यानंतर मग अक्षय, कुणाल, त्याच्यानंतर मयूर आपण हे बॅटर पाहतोय अजून स्ट्रगल करत असताना. ओ, यावेळी पण एकदा बॅकफुटर जाते. आडवा बॅटने ग्राउंडेड शॉट ऑन साईडला मात्र हा फटका बघायला मिळाला. एक रन मात्र डेफिनेटली अटॅकडे मिळाला जाईल आणि एकेरी दुहेरी धावेने काहीच फरक पडणार नाही. जयदुर्ग अंजूर काय बॅटिंग बघायला मिळाली वैभव अँड प्रकाश घोलपच्या माध्यमातून. वैभव पहिल्यांदाच एवढा आक्रमक झाला होता, कारण वैभवचा जर आपण विचार केला 9 चेंडू आणि 25 धाव्या मात्र अगदी कुठून काढल्या. त्यानंतर मग 9 चेंडू 39 धावा कुठून काढल्या प्रकाश घोलपले, त्यामध्ये 4 सिक्सर आणि 3 बाउंड्रीज बघायला मिळाल्या. वैभवचा जर आपण विचार केला तर मग 1 सिक्सर आणि 4 दर्जेदार चौकार देखील बघायला मिळाले. यस, कदाचित घरी गेल्यानंतर ही मॅच ते आवर्जून बघतील.
वैभव, कारण बघणे देखील खूप गरजेचं असेल. झण्णाटेदार बॅटिंग, ओ स्टेट ड्राईव्ह, मजा आली हा फटका पाहताना, परंतु गॅप शोधण्यामध्ये यश आलं नाही. काही गरज नाही, काही गरज नाही, कारण अशा तुम्ही धाबा घेऊन तुम्ही मॅच जिंकू शकत नाही आहे. परंतु इथे फलंदाज या ठिकाणी बाद होते. जाऊया पण एकदा DJ प्रतीककडे, एखादा मधुर गाणं आपण ऐकूया. Of this over from the bowler Idnesh, it's a beautiful bowling from the Idnesh. आणि गोलंदाजाला आता टेन्शन नसेल, त्याने देखील विचार केला असेल की रन खूप आहे, टार्गेट मोठा आहे आणि मग किती सिक्सर चौकार माझ्या विरोधात गेले तर काय हरकत नाही, अशीच कदाचित सोच असेल, हे विचार असतील गोलंदाजाचे. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 देखील संपलेले आहे. तसा अधिकृत इशारा अनंत माळी हे आमचे अधिकृत पंच आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आमच्या अधिकृत स्कोररला मात्र या ठिकाणी आलेलं आहे. तर एकंदरीत 2 षटकाच्या सामर्थ्यानंतर 15 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अजूनही इथून जर आपण पाहिला तर जबल 55 काहीतरी धावा असतील, 57 धावांची काहीतरी गरज असेल आय थिंक. जबल 56-57 धावांची गरज उरलेल्या 6 चेंडूमध्ये, माफ करा 52 धावांची गरज असेल इक्वेशन पाहिलं तर. आणि ह्या 52 धावा म्हटलं तर मग 4 षटकामध्ये 52 धावा होत नाही, मग 1 षटकामध्ये कशा होणार. इथे कितीही ऋतुराज गायकवाड प्रमाणे जरी बॅटिंग केली युवराज सिंग प्रमाणे, तरी काय हा अर्थ नाही आहे, कारण 36 धावा होतील आणि एका षटकामध्ये फक्त 6 चेंडू असतात. मी तर म्हणेन जे काही चेंडू आहेत ते नक्कीच खेळण्याचा प्रयत्नच करावा लागेल, खेळून काढावे लागतील. राहुल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, सध्या अंजूर संघाचा 12वा खेळाडू भलताच खुशीत आहे. कारण स्पर्धेची ही पहिली स्पर्धा आहे अंजूर संघाची आणि अशा प्रकारची सुरुवात, आणि खरंच त्यांचे सपोर्टर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर ही मॅच पाहत असतील अंजूर संघाची तर खरंच ते देखील खुश झाले असतील. कारण प्रकाश घोलपटला तर मग बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि अधूनमधून एक दर्जेदार बॅटिंग तो नेहमी करतोय. इथे झेल होऊ शकला असता, झेल मात्र ड्रॉप झालेले, परंतु काही टेन्शन नसेल अंजूर संघासाठी, कारण ह्या सामन्याचा विचार केला तर फक्त औपचारिक तर राहिले. 2 धावा मिळाले जातील, यानंतर तर सामना जबरदस्त बघायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळी आई गावदी अंजूर बी, जयदुर्गा अंजूर ए झाल्यानंतर आई गावदी अंजूर बी हा संघ इन ॲक्शनमध्ये बघायला मिळेल सचिन 11 भिनार संघाच्या विरोधात. आता मात्र त्यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी आली असेल, कारण एक गावातील संघानं बाजी मारली, जबरदस्त परफॉर्मन्स केला. आता मात्र आई गावदी अंजूर बी संघाचा कॅप्टनला देखील असं वाटत असेल की जयदुर्गा अंजूर ए संघानं अप्रतिम या ठिकाणी परफॉर्मन्स केला, आपल्याला देखील परफॉर्मन्स चांगलं करावं लागेल. जर ह्या मॅचमध्ये जर ते जिंकतात मग अंजूर आय थिंक अशी लढत कदाचित बघायला मिळेल. यानंतर जर आपण पाहिलं तर मग शेवटचा चेंडू असेल, औपचारिकता राहिलेले, फॉर्मॅलिटी पूर्ण करत असताना या ठिकाणी बॅटर फुलटॉस हा चेंडू